तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण सध्या राज्यात चालू आहे आणि जवळपास 50% वितरण हे कालपर्यंत पूर्ण झालेलं आहे। काल सकाळचे 10 वाजतापासून वितरण सुरू झालं होतं आणि संध्याकाळचे 8 वाजेपर्यंत म्हणजेच उशिरापर्यंत या हप्त्याचं वितरण हे चालू होतं। पण अजूनही लाखो महिला हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। तर आज किती वाजता वितरण सुरू होईल, कोणत्या महिलांना वितरण झालेलं आहे आणि किती जिल्ह्यात किती टक्के वितरण झालं या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून गेला का त्यांनो, काल सकाळपासून म्हणजे सकाळचे 10 वाजतापासून हप्ते वितरणाला सुरुवात झाली आणि संध्याकाळचे 8 वाजेपर्यंत हे वितरण उशिरापर्यंत चालू राहिलं आणि जवळपास 1 करोड महिलांच्या खात्यावर वितरण हे झालेलं आहे। पात्र महिलांची संख्या 1,77,00,000 आहे। तर त्यापैकी 1 कोटी महिलांच्या खात्यावर या पैशाचं वितरण झालं असल्याची माहिती समोर येत आहे। आणि हे कोणत्या जिल्ह्यात किती टक्के वितरण झालं, तर काही मोठे जिल्हे जर वगळले तर सर्व जिल्ह्यात वितरण हे 30 ते 35% झालेलं आहे। जवळपास पुणे, नागपूर असे जे काही जळगाव अशा जिल्ह्यातून कमेंट येत आहे की आमच्या जिल्ह्यात अजून वितरण झालेलं नाही। तर हे मोठे जिल्हे असल्या कारणाने त्या जिल्ह्यातनी अजूनपर्यंत तेवढ्या मोठ्या प्रमाणात वितरण हे झालेलं नाही। तर आज बुधवार आहे, कसलीही सुट्टी नसणार आहे, त्यामुळे वितरण आज सुद्धा सुरळीत चालू राहणार आहे आणि सकाळचे 10 ते 10:30च्या दरम्यान पुन्हा वितरण चालू होणार आहे आणि जवळपास आज सुद्धा 20-25% महिलांच्या खात्यावर पैसे जमा होईल आणि आज सुद्धा काही महिला या शिल्लक राहणार आहे। तर हे पैसे तुम्हाला शनिवार पर्यंत याचं वितरण हे चालू राहणार आहे। तर पैसे कोणत्या महिलांना आलेले आहे, तर ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला होता अशा सर्वच महिलांना या हप्त्याचं वितरण हे चालूच आहे। पण ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल मध्ये हप्ता आला नसेल तर अशा महिलांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे, कारण त्या काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना अपात्र करण्यात आलं होतं आणि अशा महिलांना सध्या तरी लाभ हा मिळालेला नाही। तर लाडक्यांनो, सध्या तरी अशाच महिलांना वितरण चालू आहे ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल मध्ये हप्ता आला होता। त्यामुळे तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला असेल आणि जर मेचा हप्ता आला नसेल तर त्या महिलांनी काळजी करू नका, तुम्हाला वितरण हे शनिवार पर्यंत होणारच आहे। तुम्हाला काल आज जर पैसे आले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे की हप्ता आलेला आहे म्हणून। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात, तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही। त्याचसोबत तुम्हाला जर हप्ता आला नसेल तरी सुद्धा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये एक कमेंट नक्कीच करायची आहे की हप्ता आला किंवा नाही, तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही। आम्ही या हप्त्याच्या वितरणावर बारीक लक्ष ठेवून आहोत। या हप्त्याच्या वितरणासंदर्भात वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।